काही मिळणार नाही पराक्रमाचा हत्ती हत्ती हे हत्ती असं तरी पण दिसले नाही दादा, दिसले नाही. दादा तुझे डोळे फुटले रे दादा, तुम्हाला माझे डोळे दिसत नाही की तुला दिसत होता एवढा मोठा हा राजकर्ता राजगादीवर बसलेला तुला दिसला नाही. दिसत होता दादा, तुमचे वास्तविक तुम्ही द्वारावर बसले. द्वारावर बसताना आता पुढे कसं येऊ? अरे असं का म्हणलं कारण आहे द्वारावर पटकन दिसले असते, चटकन नमस्कार केला असता. काय म्हणतोय तो? त्याच्या मनातच काय आहे? अहो दिसण्यासाठी म्हणतोय तो. अरे हे कपट आणि हे काढताना कसं आहे? आता दिवस आता गेला गेला जाता. दादा उद्यापासून द्वारावर बस हे म्हणजे दिसण्यासारखे बसती काढपाला की काय द्वारावर बसायला? दिसण्यासारखे बसती हा, दिसण्यासाठी. कोण आहे रे? कोणते? कोण आहे रे? कोण मी? कोण आहे रे? कोण मी? प्रतिष्ठा. कोण मी? अरे नाना, प्रतिभाची स्तुती तुम्ही करता. अरे मी हा मी कधी बसू? हा झालेला आहे मी. नाना, जर का माझ्या बरोबर मी बोलला नाहीस त्या कलेच्या प्रहारानं त्या पुस्तकाचा चेंडा मिळाला. असं काय म्हणता? ओ दादा, तुमच्या भेटीसाठी तर आलो. आला का काय? तुम्हाला भेटायला आलो. काय घेऊन आलास? काय म्हणजे
व द्वारकेत प्रवेश केला. सारेजण मला विचारू लागले, अहो नारद, काय हो नारद मुनी, कुठं निघालात? मी त्यांना म्हटलं दादांच्या भेटीला. दादाच्या भेटी म्हटलं दादाला एकदा पाहून येतो. दादाला पाहून येतो म्हणजे दादा आजारी पडल्यात का? दादा तसं नाही हो. पाहून येतो म्हणजे का? कित्येक दिवस झाले दादाला पाहिलं नाही, दादाला पाहून येतो. पाहून येतो पण तुमचं नाव म्हणजे नेत्र सुख घेण्यासाठी आला. नेत्र सुख आता मिळालंच आहे. हा. कित्येक दिवसांनी तुमच्या भेटीला आलो. सारे जण मला म्हणू लागले, दादा दादा दादा, दादा आमचे दादा असे, हा. आमचे दादा तसे, तसे आमचे दादा तसे yes. तसे आतमध्ये निघतो पराक्रमी हा वरती कर. असे आमचे असे दादा. म्हणजे एकदम पाया गेलेला छे, दादाचे हात देखील नेहमी वर कोण असतात. असायला कारण दादा आमचे दातारा, अन्नदाता, द्रव्यदाता, होय. वस्त्रदाता. दादा आमचे दातारा आणि दिवसांदिवस होताले म्हातारा. दादा थांबा हो. तेव्हा असं का? हाताला दाखव. तसं नाही हो. आता बोल. आता तो मध्ये येणार. बोल. बोलणार नाही. तुम्ही काय हवं ते करा, पण माझ्या द्वारकेच्या रायप्रसादाची आणि या शस्त्रांची तोडमोड झाली असेल तेव्हा मी समर्थ आहे. काय समजत बोललेलं बोललेलं. तुम्ही उठणार आणि घरी जाणार. मी जायचं तिथं जाईल. मी तिथं महालात गेलो तरी द्वारकेचा राजा म्हणजे साडेनऊ वाजता इथं कुठल्याही वस्तूची तोडमोड उपयोग आधी याची काय हे राजा हाताला त्याला नाही. हाताला माझा घर समाज झाला. हा. हे सारे जण काय म्हणत होते? अरे. दादा आमचे म्हातारा म्हातारा म्हातारा. मला वाटलं म्हातारा. दादा म्हातारा झाल्याचे पाहण्यासाठी आलो. काय म्हणाले? हे दोन शब्द आहेत. दोन शब्द? महा आणि तारा म्हातारा हे एकत्र केले. माझा घर समाज. दोघांची गोळा बेरीज केली. हा? या भांडळीत तुझी आता बेरीज करणार होतो मी. पण माझी तुम्ही लक्षात ठेव. म्हातारा. लक्षात ठेव. दादा करता कर्म आणि क्रियाकोल हे योग्य जागेवर असायला हवे. नाहीतर म्हणून मोकळा आणि दादा तुमची जागा माझ्या जागेवर जागेवर माझ्या जागेवर आला नाही. तर तुमच्या भेटीला काय आलं माहितीये का? द्वारकेत काय घडतं आणि काय काय घडघडतं. घडघडलं तर मला वाटलं कधीच घडघडून मला गेलं. वाटलं काहीतरी घडघडतंय हा. पण खात्री झाली नव्हती. तुझ्या येण्यानं ते कळलं. काय घडघडलंय? काय घडलं माहितीये का? या द्वारकेत हाहाकार निर्माण झाला. आकाश निर्माण झालं. एक यक्षोन्मत्त ठरला आणि हा तुमच्या प्रजाजनांचा त्रस्त करतो. तुम्हाला माहितीच नाही. या द्वारकेतलं जनजीवन यक्षनामक व्यक्तीनं विस्कळीत केलं. होतं. मग असंच आहे. सांप्रत हा राजकर्ता जिवंत आहे. या प्रजेचं संगोपन संवर्धन आणि संरक्षण याच्यासाठी बलराम दादा कटिबद्ध आहे. निघाल्यावर कृष्णा त्या यक्षाचा परिचय करण्याचा. एवढ्या कामातावाने मी निघालो. काही उपयोग होणार नाही. पावसान ह्या प्रकारे करू कृष्णा लागला. तुम्हाला सांगतोय, तुम्ही यक्षाला मारण्यासाठी जाता. तुमच्या हातून हा? यक्ष काही मारणार नाही. आणि तुम्ही जर त्याला मारायला गेला तो यक्ष तुम्हाला मार 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 मारणार आहे. ए, कृष्ण! आणि कृष्णाला हे शब्द तुमच्या मुखात कोण नाही. कोण कुणाला सांगतो माझे पराक्रम काय? माझी ख्याती काय? या बलराम दादानं नांगराच्या फाळानं यमुनेचा प्रवाह बदलला. या बलराम दादाला सांगतोय जे त्याच्या पराक्रम एकदा कामी येणार नाही. येणार नाही. अनुभव घ्यायचा असेल कुशाल लावू शकता. अनुभव तुम्ही दोघे घ्या. त्या यक्षाचा शेवट करून ती तयार द्वारकेत पुन्हा येईल. अवसान कर. यांच्यातून काही होणार नाही. नाही होणार. यक्ष काही यांच्यातून मारणार नाही. दादा गेले. आणि दादा काही असेच माघारी दादा येणार नाही. गेले. तो यक्ष याला मारणार आहे. माहिती तुला कळेल तुला. दादा गेले म्हणजे त्याला मारून येतील. दादा तुम्ही गेला नाही. लग्नाला तू गेले. इतक्या लगेच मारणार नाही. मारून आलात की काय? तसा तो मारणार आहे. मी माघारी का आलो? घाबरलात. कळलं? पाय डगमगू लागले. माझे पाय डगमग
चांगलं नाही पण काय झालं? त्याचे शब्द आठवले. याने जेव्हा जेव्हा माझ्या मार्गात अडचण निर्माण केली तेव्हा तेव्हा मी मार खाल्ला. तेव्हा आता मी असं ठरविलं, तेव्हा आता मी असं त्याचं ऐकलं पाहिजे. आता मार काऊन सुचला ठीक आहे, त्याचं कारणच आहे. कारण काय? काही काही माणसाची जीभ काळी असते. हा, कुणाला वाटतं? जे बोलतात ते खरं होतं. कुणाला वाटतं? तसं समजा काळाची वेळेला माझं काही वाटलं केलं असं होण्यापेक्षा असं करा, तुम्ही आता काम करा. हे कृष्णा, हे कृष्णा, साम्राज्य राजधानीचे अधिकार तुझ्याकडे आहे. राजकर्ता तू आहे. या प्रजेला न्याय देण्याची जबाबदारी तुझी आहे. आतापर्यंत केलं तेवढं पुढे झालं मी. आता हा तुला करायचं. मला तुम्ही कशाला उड्या मारता? उद्या माझं होतं म्हणजे बदलता मी सांगतोय. राजा राजा कोण? माझा ब्रेक ठेवून दे. नाकावर माझ्या राजा आणि संकटानंतर राजा कृष्ण हा. आणि सर्व काही स्मरण असताना विश्रांती घ्यायला हे राजा कळलं मला. देवा मी तुम्हाला शब्द देतो, तो उन्मत्त यक्ष कुठेही असू दे त्याचा सर्वनाश करेल आणि आनंदाची सुखद वार्ता घेऊन दादा तुमच्या भेटीला येईल. ठीक आहे. हा अया शिरत नाही एक काम कर. काय ते? एकटा जाऊ नको. का जाताना याला नाही. दादा मी कशाला? हे शल्य नक्षत्र आहे. ओ दादा आणि त्याचे सगळे मार्ग पाहिलेले आहे. हा सगळ्या झाडाझुडपात हा जाऊन आला. तेव्हा तो कुठे लपून बसला याला नक्की माहिती. मला माहिती आहे. तेव्हा याला घेऊन जा. होईल तुमच्या मनात सांगा. याला इथं ठेवलं. जबाबदारी पार पाडण्याकरता कृष्ण गेला. पण साम्राट काय घडलं? Bye.
आश्चर्य संघर्ष युद्ध चालू असताना हा हे शतनिजा वयस जिच्यावर तू वक्रदृष्टी टाकली तिचा भावर आहे आणि ज्याच्याशी माधवन्व केलं त्या पांडवांचा पाठीराखा दे. वसुदेव देवकीनंदन गोपाल कृष्ण तुझ्या मार्गाद्वारे आनंदाला माझ्या जीवनात स्वरासाठी प्राप्त झाली. काय माहिती आहे? अरे ज्या द्रौपदीसाठी संघर्ष युद्ध चालू होतं त्या द्रौपदीचा बंधू आला आणि माझ्या पांडवांचा बंधू हे द्वंद्व थांबवायचं असेल तर तुझ्या भगिनीचा हात बंधू या नात्याने माझ्या हाती मोकळा होईल. हा मग यक्षा काय बोलतो त्याचा भान तुला राहिलेला नाही. ती महापतिव्रता आहे आणि ज्याने ज्याने पतिव्रता स्त्रियांची विटंबना केली त्या प्रत्येकाचा सर्वनाश या नटनाटकी परमेश्वरानं वेळोवेळी केलाय. तेव्हा मी तुझ्या जीवनात तुला संधी देतो. स्वजीविताचं संरक्षण करायचं असेल तर या माझ्या भगिनीचे चरण धर आणि इथून कायमचा दूर निघून जा. हे कृष्ण आजपर्यंत कुणासमोर हात जोडले नाही कुणाचे चरण धरले नाही म्हणून तुला कृष्ण सांगतोय आज आम्ही माझ्या शब्दाच्या इच्छेच्या येण्याचा प्रयत्न करू नको. माझा धोदू आहे ते पांडवांशी तुझा वैमत्व नाही आणि ते वैमत्व माझ्या समोर घेऊ नको. ज्याने ज्याने माझ्या भक्तांना छळण्याचं कार्य केलं अखेर तो आमचा वैरी ठरला आणि म्हणून तुला मी सांगतोय तुझ्या जीवनात कृष्ण संधी देतोय या माझ्या भगिनीचे चरण घाल. हे कृष्ण संधी कुणाला द्यावी माझा व्यापार मला संधी मिळते माझ्यासाठी जातीवाचा मिळणार आहे म्हणून माझा नाविलाज होतोय. तू माझ्या सगळे वैमत्व घेण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्या इच्छेचा आणि स्वतःचा आड येण्याचा प्रयत्न करशील तर तुझ्या जीवनाची होळी पेटून माझी विटंबना करणं हा म्हणजे विराचा धर्म नव्हे. आणि दुसरी गोष्ट तुझी भीती आम्हाला का बरं तर या देवाला अजूनही तू ओळखलं नाही. बाळपणी असंख्य केलेला या विश्वाच्या पाठीवर त्यांनी स्थापित केला. कालियासारख्या महासर्पात त्याचं मर्दन केलं. पुतना नामक महाराक्षसीचा सर्वनाश केला. अगासुर बगासुर भिनुकासुर जरासंध कालयवन काही कांता ज्याने संहार करून अखेर उन्मत्त कवच मामाला सुद्धा ज्यांनी शासन केलं आणि वसुदेव सुतम देवम कवसाच्या अणुवर वर्धन देवकी परमानंदन कृष्ण म्हणते जगद्गुरु या संज्ञे तो देव पात्र ठरला. तिथं तुझी काय घात कृष्ण अशा भ्रमात राहण्याचा प्रयत्न करू नकोस. मला या रूपाला ओळखण्याची गरज नाही. माझ्या पराक्रमाचा पूर्ण विश्वास आहे. अशा भ्रमात राहण्याचा प्रयत्न करू नकोस. गेले ते दिवस राहिल्या त्या भक्तांवरी पूर्ण होतोय. काठीने असतील पराक्रम त्या समोर आहे तो गावाचा माकर याच्या धमन्या सांगण्याचा प्रयत्न करशील. जीविताची राखण करण्याची मला असे काळी महाका एक या कृष्णाच्या चरणापाशी केवाद लीन झालेला आहे. अरे नैनम सिद्धंती शत्राणी नगम दंती पावका न जन कैरिंती अपो न सोसेती मारता. ज्या जीवात्म्याला शस्त्राने कापता येत नाही आगीने जाळता येत नाही पाण्याने भिजविता येत नाही आणि एकर वाऱ्यानं सुकविता येत नाही असा नटनाटकी परमेश्वर तुझ्या समोर उभा राहिले. याने नाटकाची म्हणून माझ्या समोर उभा राहशील सर्व नाटकाची त्याचे उतरून ठेवल्याच्या माझ्या नवनाट्याला मी सुरुवात केली आहे त्या रंग भरून तुझा सर्वनाश कसा करावा हे देवाला केव्हा ओळखलंय. अरे माझा शास्त्र या विश्वास टाकणार नाही आणि याचा कदाचित जन्माला नसेल त्याच्या रडीवर ठेवल्याशिवाय हा यक्ष राहणार नाही. मी उन्मत्त यशा स्वप्ने सरीचा त्या सत्तेच्या भुकीला तू जर्जर झालाय. हीच तुझी सत्ता हडपण्यासाठी स्वीकार नाही तुझा तांबडे दासा कसं उतरेल
तसे धेनू सारी तसे धेनू सावळी हरी सारी तसे धेनू सावळी हरी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी 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 खांद्यावरी काकडी हातामध्ये काठी का द्वंद्व थांबले? प्राणाच्या असेल की मरणाच्या किरण हा? आज युद्ध थांबिलं हा? याच्या मुळाशी कारण आज मला आणि माझ्या इच्छेच्या हाणीचा प्रयत्न केला माझ्या स्वप्नाचा सुवर्ण तुम्ही केला आज पंच पांडवांचा पाठीराखा म्हणून माझ्या समोर संघर्ष केला पण तिसरा लक्षात ठेव हा यक्ष म्हणजे मायावी आहे अरे वा. त्या मायावीच्या दुरावर या तुझ्या पंच पांडवांना हसविणार खेळविणार नाचविणार आणि शेवटी या पांडवांना सर्वात त्रस्त हे देव आजपर्यंत आमच्याने प्रत्येक संकट देवा दूर दूर केलं निश्चित आहे. देवा तुझा आशीर्वाद तुझं सदैव कल्याण करू. सदैव कल्याण. हो ना पहा ना पण स्वामी अति सुंदर माझी इच्छा स्वामी हे कोमेजलेल्या फुलाचा सुगंध एवढाही नसेल तर तवाला आणि ताजं टकटकीत फुलाचा सुगंध किती येईल? आणि हीच माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा मला असं ताजं तवाना टकटकीत म्हणजे कोमेजलेला कमलपुष्प भाऊ तुझ्या मनी इच्छा निर्माण झाली असं ताजं आणि टवटवीत कमलपुष्प तुला हवं एवढंच नाही अगं आजपर्यंत तुझी प्रत्येक इच्छा या तुझ्या नवऱ्यानं परिपूर्ण केली मग आजच्या दिनी मी तुला शब्द देतो असं ताजा आणि टवटवीत कमलपुष्प तुझ्यासाठी आम्ही घेऊन येऊ तिकडे